हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 53. तुला अडकवलं नसतं तर तूच अडकला असतास. ह्याचा प्लॅन फक्त अद्यापर्यंत येऊन थांबला असता तर आम्ही काहीच करणार नव्हतो. पण संग्राम बोलता बोलता शांत झाला. पण काय? सेडने विचारलं. विचार तुझ्या लाडक्या भावाला, बघ सांगतो काय ते. सम्राटला खुन्नस देतच संग्राम म्हणाला. आता पुढे. त्याच्यावर आमचा तिळमात्रसुद्धा भरोसा नाही उरला. आम्ही तू जे सांगशील त्यावर विश्वास ठेवू, सिड म्हणाला. एवढे मोठमोठे डायलॉग बोलू नको रे. तुझा लाडका भाऊ आमची खरंच सुपारी घेईल. बघ कसा डोळे फाडून बघतोय आमच्याकडे. पण नशीब आम्ही घाबरत नाही याला, म्हणत संग्राम हसू लागला. तू कोणाला घाबरतोस ते सांग, सिडने प्रश्न केला. व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन, बट गुड क्वेश्चन ब्रो, म्हणत संग्राम हातील बंदूक उजव्या हातावर थोपटत जणू टाळ्या वाजवू लागला. पुढे बोलायला काय घेणार आहेस, सिडने दात चावतच विचारलं. थंडगार पाणी. एवढा वेळ बोलून आमचा घसा कोरडा पडलाय, संग्राम म्हणाला. सिडने आध्यावर नजर टाकण्याआधीच ती संग्रामसाठी पाणी आणायला आत निघून गेली. आध्याने पाणी आणून देतात संग्रामने एका घोटात ग्लास रिकामी करत तोच ग्लास तिच्या समोर धरला. ती ग्लास त्याच्या हातातून काढून घेणार, पण त्याने ते स्वतःच्या हातात घट्टपणे पकडून ठेवलं. खरं तर मरणाच्या दारात असणाऱ्या माणसाला पाणी पाजायचं असतं, पण इथे आज उलट घडतंय. कोई बात नहीं, तुम मुझे पाणी दो, मैं तुम्हें गोली खिलाऊंगा, म्हणत संग्रामने ग्लास भोवतालची पकड सोडली आणि तो हसू लागला. तू तिला घाबरवत का बसलायस, सिडने चिडतच विचारलं. क्योंकि डर के आगे जीत है, वो डरेगी नहीं तो जीतेगी कैसे, संग्राम म्हणाला. भाई प्लीज, माझं डोकं दुखतंय, जे आहे ते बोल एकदाचं, सिड वैतागून म्हणाला. संग्राम आधी तर गंभीर चेहरा करून त्याच्याकडे पाहू लागला, पण नंतर पुन्हा सिडला तो हसू लागला. ओ गॉड, हा मुलगा ना इम्पॉसिबल आहे, म्हणत सिड डोकं धरतच सोफ्यावर बसला. आता एवढा मोठा जोक केल्यावर हसू नाही येणार का आम्हाला? तुला डोकं असतं तर इथे मुंबईला थोडी ना असता तू, संग्राम म्हणाला. डोकं तर तुला तरी कुठे आहे, आतापर्यंत शांत बसलेला सम्राट म्हणाला. मला डोकं आहे म्हणून तुला जिवंत सोडलं ना मी. तुझा गेम तर त्याच दिवशी करणार होतो आम्ही, ज्या दिवशी तू सिद्धराजला मरणाच्या दारात पोहोचवलं होतंस, संग्राम म्हणाला. सिडला मी नाही तर आबांनी मरणाच्या दारात पोहोचवलं होतं, सम्राट म्हणाला. ओ, आबांनी पोहोचवलं म्हणजे डिलिव्हरी बॉय तू नसून तुझा बाप आहे तर, संग्राम म्हणाला. तू पण त्याला गाडीने उडवलंस हे पण विसरू नकोस, सम्राट म्हणाला. मी उडवलं, म्हणत संग्राम डोक्यावर जोर देऊ लागला. मी त्याच्या गाडीसमोर आलो हे मी तुला खूप आधीसुद्धा सांगितलं. उगाच मला त्याच्याबद्दल भडकवायचं काम नाही आहे करायचं, सिडने सम्राटला धमकावलं. भूतकाळ. ठॉ, बंदुकीतून गोळी सुटल्याचा आवाज आला. घरट्यात शांत झोपलेल्या पक्ष्यांची चुळबुळ झाली. वाऱ्याच्या वेगाने पळणारा सिड जागीच स्तब्ध झाला. गोळी थेट पाठीतून हृदयाला येऊन भिडली. समोरूनच वेगाने कार येताना त्याला दिसली. जमेल तसं बळ एकवटून त्याचे लुडबुडते पाय त्या गाडीजवळ वळले. सुसाट वेगात पळणाऱ्या त्या गाडी चालकाला म्हणजेच संग्रामला गाडीवर नियंत्रण मिळवणं कठीण झालं. त्याने त्याला धडक दिली. गाडीच्या धडकेने सिड लांबच उडाला. पाठी बांधलेले हात त्यावर वेदनेने होणाऱ्या शरीराचा भार घेत तो निश्चित पडून राहिला. ह्या सगळ्यातून तो वाचेल याची काही शाश्वती नव्हती. रक्ताच्या थारोळ्यात त्याचा माखलेला देह बघायला गाडीतून संग्राम घाबरतच गाडीबाहेर पडला, जो ह्या सगळ्याला कारणीभूत होता. एकीकडे जळून खाक होणाऱ्या कारवर त्याने नजर टाकली. दूर वेदनेने विवळत पडलेल्या सिडवर त्याची नजर गेली. सिद्धराज, अगदी बेंबीच्या कंठापासून संग्राम ओरडला आणि पळतच त्याच्या दिशेने आला. आबांची काही गुंड सिडला पूर्णपणे संपवायलाच बसली होती.
संग्राम त्याला वाचवायला पुढे येतोय हे बघून आबांची सगळी गुंड त्याला मारायला त्याच्या दिशेने सरसावली. पण संग्राम पेशव्याच्या केसाला सुद्धा कोणी हात लावू नाही शकलं. सीडची अवस्था बघता तो हाताने कमी आणि बंदुकीने जास्त बोलला, कारण वेळ दवडून फायदा नव्हता. सीडला उचलून त्याने गाडीत टाकलं आणि गाडीत सुसाट वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने घेतली. भाई, आध्या, वाचव. कसं बसं बळ एकवटून तो म्हणाला. कुठे आहे ती? संग्रामने विचारलं. हॉस्पिटल, मला सोड, तिला वाचव, आमचं बाळ. आबा. कसं बसं सीड म्हणाला आणि त्यांची शुद्ध हरपून गेली. संग्रामला मात्र कोड्यात टाकून गेला तो. संग्रामने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना जाणवणारी पोलिसांची तहान त्याने बंदुकीच्या धाकावर मिटवली आणि त्यांच्याकडून सीडवर उपचार चालू करून घेतले. स्वतःच्या माणसांना फोन फिरवण्याचं काम सुरू होतं त्याचं. सीडला रक्ताची गरज होती, ते द्यायला सुद्धा तो स्वतः पुढे आला. वर्तमानात आध्याचा शोध काही लागत नव्हता, कारण ह्याने तिला गायब केलं होतं. नंतर ह्याच्या बापाने नकली आध्या बनवली आणि जिला बनवल्या पोहोचवलं सुद्धा. क्या प्लॅन बनाया आबाने और आबा के इस चेलेने, म्हणत संग्राम टाळ्या वाजवू लागला. राजकारण ह्यालाच म्हणतात. तुझ्या बापाकडूनच शिकलो मी, सम्राट म्हणाला. तरी बापाला मुख्यमंत्री नाही बनवू शकला. असं कसं रे अर्धवट शिकला तू? संग्राम चिडवतच म्हणाला. मला पाहिजे ते मी मिळवलं ना, मग बस. पायावर पाय ठेवून ऐटीत बसतच सम्राट म्हणाला. तुझा सगळा माझा आम्ही आत्ता उतरवू रे. तेव्हा पण उतरवला असता, कारण जाम डोक्यात गेलेलास तू. पण ही आध्या थोडी धोकेबाज निघाली, नाहीतर तू आणि तुझा बाप दोघांनाही पोचवायलाच आम्ही अजून जिवंत आहोत. खरं तर ह्या आध्याला पण दोष देऊन फायदा नाही. आमचा प्लॅन तर त्या व्यक्तीमुळे फसला जिने आम्हाला फसवलं, म्हणत संग्राम टेबलवरचा उठला. सम्राटला पाठ फिरवून तो उभा राहिला. हातातील बंदूक स्वतःच्या डाव्या कपाळावर घासत विचार करू लागला. संग्राम बेसावत आहे हे बघून सम्राट बाजूलाच असलेली फुलदाणी हातात पकडायला जाणार, त्याआधीच संग्रामने त्या फुलदाणीला बंदुकीच्या निशाणावर धरले. ठॉ! मोठा आवाज खोलीत घुमला. तिघांनी स्वतःचे कान बंद केले. शिवाय संग्राम अजूनही पाठमोराच उभा होता तो. ए विलन, आमच्यासमोर जास्त हुशारी नाही आहे करायची. परत जर हुशारी केलीस तर माझी नेक्स्ट गोळी तुझ्या सो कॉल्ड बायकोवर असेल. आध्यावर बंदूक रोखून धरतच संग्राम म्हणाला. तिघेही अजूनही कानावर हात धरून होते. संग्रामने पुन्हा स्लायडर मागे खेचलं. हे सगळं करून तुला काहीच मिळणार नाही, थांबव हे सगळं, सम्राट ओरडला. हेच आम्ही तुझ्या बापाला खूप आधी सांगितलेलं, पण नाही म्हणे. आपल्यातच नाही ना ठेवली तुम्ही दोघांनी. माझ्या बायकोला तुम्ही ह्यात घेतलं, माझ्या बाळाला सुद्धा नाही सोडलं तुम्ही लोकांनी. जवळपास 5 महिने आईच्या पोटात राहिलं आणि त्यानंतर वर्षभर तरी त्या NICUमध्ये जगण्यासाठी तडफडत होतं माझं पिल्लू. त्या सगळ्यासोबत संघर्ष करत खूप वर्षांनी ते आमच्याजवळ येणार होतं, पण त्याआधीच तू आणि तुझ्या बापाने मिळून त्याला आमच्यापासून कायमचं लांब केलं. अरे दुश्मनी तुझी आमच्यासोबत होती, मग आमच्या बायकोला आणि मुलीला ह्यात ओढायची काय गरज होती? संग्रामने प्रश्न केला. हा प्रश्न मी पण तुला विचारतोय ना. दुश्मनी तुझी माझ्यासोबत होती, मग हिलामध्ये का ओढलं तू? तुला माझ्याबद्दल सगळं माहिती होतं. तो श्यामा आमचं मीठ खाऊन आमच्या सगळ्या खबरी तुला देत होता ना. तू माझं प्रेम माझ्यापासून लांब केलंस आणि मी तुझं प्रेम तुझ्यापासून लांब केलं. हिशोब बरोबर झाला आहे, सम्राट म्हणाला. अरे ढबू, हिशोब तेव्हा बरोबर होईल ना जेव्हा मी तुझ्या ह्या प्रेमाला पण तसंच लांब करेल जसं तू मला माझ्या प्रेमापासून लांब केलंस. जीव तर आम्ही हिचा आज घेणार, कारण तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या चिमणीचा जीव घेतला आहे. आध्या, तू मेलीस तर आम्हाला खरंच थोडं वाईट वाटेल, पण तू मेली म्हणून आमचं रडून वगैरे आधीच झालं आहे. परत आम्ही नाही रडणार. आम्ही आता फक्त हसणार, कारण आता हा तुझ्या आठवणीत रोज मरत राहील. तू मेल्यावर ह्याला पण तितकाच त्रास होईल जितका आम्हाला आमच्या चिमणीला बघून झालेला. आज आम्ही कोणालाच सोडणार नाही. हे राजकारण इथेच संपवून टाकू. संग्राम मनातील द्वेष सगळ्यांसमोर बोलून मोकळा होत होता. हातातील बंदूक त्याच्या थरथरू लागली होती. त्याच्या चाफेकळीची ट्रिगरभोवती चालू असलेली घुटमळ बघता तो कोणत्याही क्षणी ट्रिगर ओढू शकतो असे दिसून येत होते. भाई प्लीज, तिला काही करू नकोस. सोफ्यावर बसलेला सीड आध्यासमोर येऊन उभा राहिला. सिद्धराज, तू बाजूला हो. संग्राम त्याला नजरेने राग दाखवतच म्हणाला. तू तिला काहीही करू नकोस. राजचा विचार कर. आईशिवाय कसा राहील तो? तू सम्राटचा राग हिच्यावर का काढतोयस? वेडा झालायस का तू? सीडने सुद्धा रागातच विचारलं. तू बाजूला हो. संग्राम टेबलवरचा उठून सीडच्या आड लपलेल्या आध्यावर बंदुकीचा निशाणा लावण्याचा प्रयत्न करतच म्हणाला. मी नाही बाजूला होणार.
सीड म्हणाला. आमच्या चिमणीपुढे तूसुद्धा आमचा लाडका नाही आहे. आमची चिमणी तर वाऱ्यासोबत उडून गेली, पण तू तुझ्या चिमणीचा विचार कर. तुला काही झालं तर तुझी चिमणी वाऱ्यावर पडेल. ह्या मूर्ख मुलीसाठी मूर्खासारखं वागू नकोस. बाजूला हो. आम्ही शेवटचं सांगतोय. संग्राम दात चावतच म्हणाला. सीड समोरचा काही बाजूला हटत नव्हता. संग्रामचा राग आता अनावर होत होता. पुढचा मागचा विचार न करता संग्रामने सीडवर गोळी चालवली, जी त्याला फक्त चाटून गेली. आता तिच्या समोरचा बाजूला नाही ना झाला तर बघ मग आम्ही काय करतो ते. संग्राम रागाने पेटला होता. तो रागात काहीही करू शकतो हे सम्राटला माहिती होतं. आपल्या आद्याचा खरंच जीव घेईल तो इतकी भीती त्याच्या मनात निर्माण झाली होती. तू आद्याला काहीही नाही करणार. सम्राट संग्रामजवळ येतच म्हणाला. आमचा बाप लागतो का तू, जे तू बोलला आणि आम्ही ऐकलं? एकदा जी कमिटमेंट आम्ही करतो ती आम्ही पूर्ण करूनच राहतो. जेव्हा ही तुझ्यासमोर तडफडत मरेल ना, तेव्हा कळेल आमची त्या क्षणी काय अवस्था झालेली. आमच्या पिल्लूची अवस्था बघून आम्ही हतबल झालो होतो. वेड्यासारखं त्या हॉस्पिटलमधल्या पाळण्यात एकटक बघत राहायचो. ह्या संग्राम पेशवेला रडवायची हिंमत अजूनपर्यंत कोणी केली नाही. आमच्या परिवाराकडे वाकड्या नजरेने बघायची तर नाहीच नाही, पण तू आणि तुझ्या बापाने आमच्याच घरी राहून आमच्यासोबतच दगाबाजी केली. इतकी वर्ष सुडाच्या आगीत आम्ही पेटत आलोय, पण आता नाही. आता त्याच आगीत तुला पेटवणार आम्ही, म्हणत संग्राम रागातच सीडच्या दिशेने जाऊ लागला. तुझी चिमणी जिवंत आहे. तिला मी काहीच नाही केलंय. तू आद्याला काहीच करू नकोस. तुला माझा राग आहे, मग तू जो राग काढायचा तो माझ्यावर काढ. तिला काहीही करू नकोस, सम्राट म्हणाला. तसं संग्रामने आद्यावर रोखून धरलेली बंदूक खाली घेतली. कुठे त्याची मुलगी, सीडने घाबरतच विचारलं. सम्राट शांत बसूनच राहिला. सम्राट, आम्ही काहीतरी विचारतोय तुला. कुठे त्याची मुलगी, सीडने त्याला पुन्हा प्रश्न केला. जी तुझ्याजवळ आहे तीच, सम्राट उत्तरला. सम्राटने उत्तर देताच सीडला पुन्हा एक मोठा आश्चर्याचा धक्का बसला. माझी छकुली, सीडने त्याला विचारलं. ध्रुवीने प्रेग्नन्सीचं नाटक केलेलं ते सफल नको का व्हायला, म्हणून आमच्या छकुलीला ह्याने पळवलं. तू विचारत होता ना हॉस्पिटलची फाईल कोणी चोरली, ती आम्हीच चोरली. आद्याच्या जागी ध्रुवीला तिचं नाव चढवून तर तू दिलंस, पण तिला मुलगा झालाय, हिला मुलगी झाली. हा छोटासा फरक तुला बदलता नाही आला का, संग्रामने हसतच विचारला. छकुली तुझी आहे, सीडने पुन्हा प्रश्न केला. तिला न्यायलाच आम्ही तुझ्या दारावर आलोय, पण आता उशीर झालाय असं वाटतं, संग्राम कोड्यातच म्हणाला. कसं पॉसिबल आहे? मी जेव्हा हॉस्पिटलमधून आलो तेव्हा छकुली खूप छोटी होती, साधारण 2-2.5 महिन्यांची, सीड म्हणाला. 5 महिनेच ती आईच्या पोटात होती आणि त्यानंतर काचेच्या पेटीत होती. ह्या जगात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत होती. प्रीमॅच्युअर बेबी तशीच असतात, ती प्रत्येक मूवमेंट उशिराने करेल असं डॉक्टर बोलले. पण ह्या संग्राम पेशवेची मुलगी आहे ती, म्हणून समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड दिलंय तिने. स्वतःच्या छातीवर जोरात हात मारतच संग्राम म्हणाला. असा घाणेरडा खेळ खेळून काय मिळवलंस? तू जिच्यावर प्रेम करत होतास तिला स्वतःची बनवून मोकळं व्हायचं ना. एवढं राजकारण खेळत बसण्यात काय अर्थ होता? माझ्या छकुलीला पण नाही सोडलं यार तू. मंत्रीपदाचा नाद खूप वाईट असतो असे मोठमोठे डायलॉग तूच मारून दाखवत होता. मग तुला ह्या सगळ्याचा नाद कधी लागला? नाद लागला तर घराबाहेर खेळा ना राजकारण. तुम्ही लोक तर घरातच सत्ता लढवू लागले, सीड म्हणाला. राजकारण तर घराबाहेर होतं, घरात खेळायला ह्याने सुरुवात केली, सम्राट संग्रामकडे इशारा करतच म्हणाला. केली म्हणजे? तू आणि तुझ्या बापाने करायला लावली आम्हाला. तुला आद्या अशी घुमून फिरून हवी होती तरी आम्ही मध्ये पडलो नसतो, पण आमच्या भावावर तू घाणेरडे आरोप करून त्याला जेलमध्ये टाकून आमच्या अण्णांच्या हातचं पळत काढून घ्यायला बघत होतास. ही गोष्ट आम्हाला खटकली. जिच्यावर प्रेम करतोस तिचा वापर करून तुला तुझ्या बापाला मुख्यमंत्री बनवायचं होतं तर तू खुशाल बनवायचं होतंस, पण हिच्यावर न होणाऱ्या बलात्काराच्या आरोपाखाली तू सिद्धराजला अडकवत होतास. ही गोष्ट आम्ही कशी सहन करू, संग्राम म्हणाला. सम्राटचा कट ऐकून सीड आणि आद्याला जबर धक्का बसला. सम्राट, सीड म्हणाला. ए राजेश खन्ना, तुला आम्ही जे बोलतोय त्यावर विश्वास नसेल ना तर आमच्याकडे त्याबाबतचे पुरावे देखील आहेत, जे ऑन दी वे आहे. एवढ्यात तर यायला हवे होते, संग्राम हातातील घड्याळात बारीक नजर ओवतच म्हणाला. मी नंतर तसं काही करणार नव्हतो. ह्याला अडकवण्याचा प्लॅन आबांचा होता, पण मी नाही ना तसं होऊ दिलं. सम्राट शब्दांची जुळवाजुळवी करत स्वतःची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करतच म्हणाला.
आम्ही त्याला दारूतून झोपेचं औषध दिलं म्हणून तो वाचला, नाहीतर तू पूर्ण तयारीतच होतास रे. सिद्धराज, आठवतोय का आता तू दिवस ज्या दिवशी पेशवेजीतमध्ये जंगी पार्टी होती? आबा आणि अण्णा आमदारकी निवडून आलेले आणि आम्ही तुला जबरदस्ती करत दारू पाजली आणि तुला आईसाहेबांच्या खोलीत झोपायला भाग पाडलं होतं, संग्राम म्हणाला. सेडने पण हो म्हणून मान डोलवली. ते ह्यासाठीच त्या दिवशी तुझी खोली आम्ही अस्ताव्यस्ती केली, कारण ह्याने प्रत्येकाच्या खोलीत स्पाय कॅमेरे बसवलेत. तोच आम्ही शोधत होतो आणि तो आम्हाला भेटला देखील. पण त्या व्यतिरिक्त देखील इतर ठिकाणी ह्याने स्पाय कॅमेरा लपवलेला असेल अशी दाट शंका आम्हाला होती. वर ते कमी म्हणून प्रत्येकाचे मोबाईलसुद्धा हॅकिंग मोडवर आहेत. संपूर्ण पेशवेजीत ह्याच्या देखरेखीखाली चालतो, जसं काय ह्याच्या बापानेच बांधलाय, संग्राम म्हणाला. मग तुझ्या बापाने बांधलाय काय? सम्राटने विचारलं. तसं समजायला काय हरकत आहे? मी तर तेच सांगत होतो, पेशवेजीत फक्त आमच्या अण्णांचं आहे. तसं पण बघ ना, तुझा बाप जेलमध्ये, तू पण आता वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जाशील, मग पेशवेजीतमध्ये राहिला कोणाचा? संग्रामने भुवया उडवतच विचारलं. सम्राटने हाताची मूठ अक्षरशः घट्टपणे आवळून घेतली होती. इथे सगळ्यांचे एकच साहेब, फक्त आमचे अण्णा साहेब. कोणाची लायकी नाही त्यांच्यासमोर टिकायची, बोटांची टिचकी वाजवतच संग्राम म्हणाला. डोकं आहे का तुझ्या अण्णासाहेबांना? दुसऱ्याच्या डोक्याने चालणारा माणूस तुझ्यासारखा मूर्ख लोकांचा साहेब होऊ शकतो, आमचा नाही. तुझ्यासारख्या मूर्ख माणूस जो पेशवेजीत आणि राजकारण सोडून दूर गेलेला, त्याने ह्याबद्दल न बोललेलंच बरं आहे, सम्राट कुत्सितपणे हसत म्हणाला. अजूनही मिजाज त्याची गेली नव्हती. तुझ्यासारख्या अक्कलशून्य माणसाकडून अशी प्रतिक्रिया ऐकून मेरा दिल गार्डन हो गया. बट यू आर राईट, आम्ही पेशवेजीतमध्ये येणारच नव्हतो. हे राजकारण सोडून आमचा सुखासुखी चाललेला संसार आम्ही करत होतो. पण हा सिद्धराज आहे ना, ह्याच्या बेबी सिटिंगची जबाबदारी आमच्यावर येऊन पडली ना, मग काय बोलणार? ये दिल है के मानता नाही, म्हणत संग्रामने पुन्हा गाणं गायला सुरुवात केली. मी काय वाईट केलेलं सम्राट तुझं? एवढं प्रेम केलं तुझ्यावर, त्या बदल्यात तू आम्हाला हे दिलंस? आमची सगळी परिस्थिती बघत होतास, आध्या विना कसं जगतोय हे पण तू बघत होतास, तरी दया नाही आली का इतकं कठोर वागताना? सिडने भावूक होतच विचारलं. मला कोणासोबतच देणं घेणं नाही. मी आयुष्यात फक्त एकावरच प्रेम केले आणि तिला मिळवण्यासाठी मी मला जे योग्य वाटेल ते केलं. सिडच्या आड लपलेल्या आध्याला एकटक बघतच सम्राट म्हणाला. सिडने आध्याकडे पाहिले, जी एकटक सम्राटकडे बघत होती. तुझं पण प्रेम आहे ह्याच्यावर? सिडने तिला विचारलं. तिने जरी आत्ता नाही म्हटलं तरी मला माहिती आहे ती माझ्यावर प्रेम करू लागलेली. तिच्या आत्ताच्या उत्तराने मला काहीच फरक नाही पडणार. मी तिच्यावर वेड्यासारखं प्रेम केलं आहे आणि मी तिला मिळवून दाखवलं आहे. मध्ये तुला आणलं गेलं आणि तू माझा दुश्मन झालास आणि अजूनही आहेस, पण तुझा राग मी कधी तुझ्या मुलावर नाही काढला. त्याला तेवढंच प्रेम दिलं आहे जेवढं एक बाप आपल्या मुलावर करतो, सम्राट रागातच म्हणाला. संग्रामने सिडकडे पाहिलं. सिड शांत बसून होता. खिशातून रुमाल काढत त्याने सिड समोर धरला. सिड त्याच्या हातातील रुमाल बघतच राहिला. ह्याचे इमोशनल डायलॉग ऐकून रडू येत असेल तुला, म्हणून देतोय, संग्राम म्हणाला. नेहमी संग्रामच्या प्रत्येक गोष्टीचा राग येणाऱ्या सिडला त्या क्षणाला त्याचा राग येत नव्हता. मनात काहीतरी वेगळंच ठरत होतं त्याच्या. त्याने त्याच्या मागे लपलेल्या आध्याकडे पाहिले, जिचे डोळे पाणावले होते. आतापर्यंतचं भयान राजकारण ऐकून तिच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले होते. तो तिला काही विचारणार तोच दरवाजावर थाप पडली. देखो देखो वो आ गई, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, अब सम्राट का दूसरा राज खुलेगा, संग्राम डायलॉग मारतच म्हणाला. क्रमशः कथा लिहायला वेळ लागतोय त्याबद्दल समजून घ्या. कथेचा पुढील भाग लवकरच येईल. तोपर्यंत धन्यवाद.